ची तयारी बघा. कांदा कापून कापून एवढी तयारी केली. यांना पीठ आपलं पुरण वाटायला लावले. हाय, गुड मॉर्निंग. तर आज वटपौर्णिमेच्या सर्व ताईंना, वहिनींना, मावशींना, काकूंना, सर्व माझ्या बहिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात करते आणि माझ्या भावांना, काकांना, मामांना, सर्वांना त्यांना पण शुभेच्छा. तर आज वटपौर्णिमेच्या म्हणजे व्हिडिओला सुरुवात करते. तर मी आज करणार आहे पुरणपोळ्या. त्याच्यामुळं डाळ शिजायला कुकरमध्ये घातले, बघू शकता. तर बघू आता थोडं थोडं व्हिडिओ शूट करते कुकरमध्ये. आणि आत्ता वाजल्यात 11:30. मॅडम तोंड धुतल्या. मॅडम चालले शाळेत आणि मी करणार आहे एकटी स्वयंपाक वगैरे सगळं करणार आहे. तिला म्हणलं शाळेतनं लवकर ये, सुट्टी घे म्हणलं तर सुट्टी घ्यायला झालं तर म्हणलं जाऊ दे, मग जा लवकर आणि ये लवकर. लवकर म्हणलं तरी 5:30 वाजता शाळा सुटणार. त्याच्यानंतर कधी येणार आता काय तर मी स्वयंपाक वगैरे उरकून आवरून वगैरे बसणार आहे. त्याच्यानंतर मग व्हिडिओ शूट वगैरे नाही का वटपौर्णिमेचे बघूत आता कसं होतं आहे कसं नाही. पुढचं नियोजन पुढं. पहिलं अगोदर तर मला स्वयंपाकाला लागायचे. तुम्हाला माहिती आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं की थोडा वेळ लागतं. चला मग डाळ तर शिजू घातले. आता बघा पुढचं प्रोसेस काय करते. आणि हे बघा मी मेहंदी लावले. कसं वाटतं सांगा. तर मित्रांनो कांदा भजीची तयारी केली. ते कांदा कापून कापून बघा डोळ्याचं इथनं पाणी आलं. आणि आमटीला फोडणी दिले. आमटीमध्ये कोथिंबीर टाकते, तुम्हाला दाखवते. तर कोथिंबीर कापले. साधी आमटी केली मी, जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता टाकून. म्हणजे मसाला टाकला नाही, खोबरा वगैरे तसं नाही आवडत मला. ते नुसतं असं लय भारी होते आमटी. गावाकडची आमची येळवणीची आमटी. भात लावायचे, भात एकीकडे लावते आणि आमटी उतरवते आणि भजी तळून घेते. मग पोळ्या शेवटला. भजी केल्या तयार आणि महाराजांना दिले खायला घाईघाईत. जेवढं जायचं म्हणतात एवढं नको म्हणलं, जेवढं खायचं तेवढं खावा. असं घाईघाईत कामं करते मी. तर महाराजांनी पुरण वाटून दिलं बघा. एवढं पुरण वाटून दिलं. तर पोळ्यानंतर करते. त्यांना झाले उशीर, कामाला जायचंय म्हणतात. जावं म्हटलं मग भजी पाव पण ठीक आहे ना, काय करू मग. शिया लागलाय आमच्या इथं. पाऊस पण असा लागला ना काय सांगायचं तुम्हाला. लय लागलाय पाऊस. चला दाखवते पाऊस. आत्ताच जाऊन टेरेसवरचे कपडे काढून आणले मी. थंडी वाजायला लागले. पाऊस दाखवते. पाऊस दिसतोय का. येते का नाही पाऊस. तर बघा तर मित्रांनो पोळ्या कशा झाल्यात. आपल्या पोळ्या दाखव. मस्त आहे ना. बघा तर मस्तपैकी पोळ्या झाल्यात आणि होटाने खाण्यासारख्या पोळ्या आहेत बरं का. बघा तर दूध पोळी नंतर खाता येईल. मला आता पोळी करते. पुरण आहे ना माझं कमी मस्त बरं का. आम्हाला मला पुरण आहे ना माझं जास्त असतं आणि पीठ आहे ना कमी असतं. त्यामुळं पोळ्या टूम फुगतात सगळे. बघा तर संध्याकाळचे 6:30 वाजले. मी आताशी कसं बसं आवरले पट्ट म्हणे. दीदीला ताट तयार करायला लावले आणि दीदीला ताट तयार केलं. तांब्यावर पाणी घेतले का, काळी पिठी, दूध घेतले, सगळं नाही का घेतले. झाकायचं हे घे ना आपलं. मग तिथं कपाटातच येते. बघा तर आता सगळं घेतलंय आणि वटपौर्णिमेला आता पूजा करायला चाललोय. आणि नेमकं केस नाही केलं बरं का मी, डायरेक्टच गजरे लावून टाकले. ऐन टायमाला ना कसं आता परत मला व्हिडिओ शूट करायचा अंधार पडेल. घेतल्या लावून टाकल्या आणि ऐन टायमाला घाईच्या गडबडीत काही ना काही गोंधळच असतं. नेल पॉलिश पण आपलं थोडं थोडं वरच्या बळं काल लावलं असतं तर परवडलं असतं. अशा गुंटी घातल्या. बघा कशी वाटते. चांगली वाटली तर कमेंट करा. ओके.